सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो वत्सायाणं नमो लोये सवसाहुणं। जय बोलिए अनंतानंद सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। द्वादशांग जिनवाणी माता की जय। आचार्य भगवान कुंद कुंद देव विरचित प्रवचनसार त्याचं मंगलाचरण। हे ससुरासुर मनुष्येन वंदिदं धोदगायिकाममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिते विशुद्धस्वभावे समनेयणानदंसन चरित तव वीर्या यारे ते संवे समगं पत्तिगमेव पत्तिगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमो गणहराणम् अज्झावयवगानं साहुनं चेदिसौवेसिं तेसिं विशुद्धदंसण णाणपहाणासमं समासिच उपसंपयामि सम्मम् जत्तो निर्वाण संपत्ति। जय बोलिए आचार्य भगवान कुंद कुंद देव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सार जी की जय। आपण प्रवचन सार जीवन स्वातंत्र्याची कला याचा भाग 1 व 2 जी परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिहिलेली मराठी टीका आहे याचा स्वाध्याय करत आहोत। तर काल आपली 42 नंबरची गाथा पूर्ण झाली। त्या गाथेमध्ये काय स्पष्ट झालं की ज्ञेय पदार्थानुसार परिणमण्याची क्रिया ती ज्ञानामुळे होत नाही। कारण जे काही ज्ञेय पदार्थ आहेत जे जाणले जात आहेत त्याला मोहामुळे आपलं म्हटलं जातंय। ऐका, तर काय म्हटलेलं आहे की तिथं जे ज्ञेय पदार्थानुसार परिणमण्याची क्रिया आहे ती ज्ञानामुळे होत नाही। कारण जर त्याचे कारण मानले, ज्ञान जर त्याचे कारण मानले तर जेथे जेथे ज्ञान आहे तेथे तेथे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया अशी व्याप्ती मानावं लागल। परंतु तसं नाही। जे स्वाभाविक ज्ञान आहे, जिथं स्वाभाविक ज्ञान आहे तिथं ज्ञेयार्थ परिणमन रूप क्रिया दिसून येत नाही। म्हणजे जे ज्ञानी, जे केवली, जे स्वभाव रूप परिणमतायत, फक्त जाणणे मात्र ज्ञानना फक्त जाणतायत, म्हणजे फक्त जानन रूप परिणमतायत, त्यांचं ज्ञेयार्थ परिणमन रूप क्रिया होत नाही।
ते ज्ञानमध्ये अडकत नाहीत, ज्ञानाशी तन्मय होत नाहीत. म्हणून ज्ञेयार्थ परिणमन क्रिया ज्ञानाचं कार्य नाही. मग प्रश्न उत्पन्न होतो की ज्ञेयार्थ परिणमन क्रिया कशामुळं होतं आणि त्याचं फळ कुणामुळं प्राप्त होतं. अर्थात ज्ञेयार्थ परिणमन क्रिया व फळाचे कारण काय आहे. मग यासाठी आता गाथा सांगतायत आचार्य. गाथा नंबर 43, पेज नंबर 248. गाथा घेऊयात. उदय गदा कम्मंसा जिनवर वसहे ही नियदिना भणिया ते सुविमिढो रत्तो दुठ्ठो वा बंध मनु हवदी. उदय गदा कम्मंसा जिनवर वसहे ही नियदिना भणिया ते सुविमुढो रत्तो दुठ्ठो वा बंध म्हणू हवदी. काय सांगितलं. जिनवर वसहेही म्हणजे जिनवरांमध्ये श्रेष्ठ असे तीर्थंकर देवांनी उदय गदा कम्मंसा म्हणजे उदय प्राप्त कर्म परमाणू नियदिना नियम रूपाने भणिदा सांगितले आहेत. तेसु त्या उदय प्राप्त कर्मांमध्ये जीव विमुढो रत्तो दुठ्ठो वा मोही रागी अथवा द्वेषी होऊन बंध म्हणू हवदी बंधाचा अनुभव करतो. काय सांगितलं. कर्माच्या उदयाचे निमित्त प्राप्त करून जे काही कर्मांचा उदय आहे त्याचे निमित्त प्राप्त करून जीव मोही होतो, रागी होतो, द्वेषी होतो, दुःखी होतो आणि आगामी कर्माचा बंध करतो. ठेवा थोड्या वेळ बाजूला. ऐका काय सांगितलं. कर्माच्या उदयाचे निमित्त प्राप्त करून अर्थात जे काही कर्मांचा उदय पूर्वी बांधलेल्या कर्मांचा उदय येतोय त्याचं निमित्त होऊन त्या जीवाला मोह, राग, द्वेष, दुःख, विषाद हे होतं आणि आगामी कर्माचा बंध होतो. म्हणजे आगामी म्हणजे पुढच्या कर्मांचा बंध होतो. हे या गाथेचं तात्पर्य आहे. आता विशेष रूपाने आपण विश्लेषण पाहूया. ज्ञेयार्थ परिणमन क्रिया व बंधाचे कारण ज्ञान नाही. म्हणजे ज्ञेय पदार्थाच्या परिणमनाला अनुसरून आपले परिणमन करणे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया होय. पदार्थाला जाणून इष्ट अनिष्ट भाव करणे म्हणजे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया. काय सांगितलं. ज्ञेय पदार्थाच्या परिणमनाला अनुसरून जर आपलं परिणमन करतोय तर त्याला ज्ञेयार्थ परिणमन क्रिया म्हटलं. मागे आपण मागच्या गाथेमध्ये पाहिलंच होतं. पदार्थाला जाणलं, इष्ट अनिष्ट भाव केले म्हणजे ज्ञेयार्थ परिणमन झालं, ज्ञेयार्थ परिणमन क्रिया झालं. मग ज्ञानाचा स्वभाव तर स्वपराला केवळ जाणणे आहे. ज्ञानाचा स्वभाव काय आहे. स्व आणि पराला केवळ जाणणे आहे. पण जेव्हा हा जीव ज्ञानाने ज्ञेय पदार्थाला जाणतो तेव्हा त्या ज्ञेय पदार्थांचे त्यांच्या योग्यतेनुसार कोणते ना कोणते तरी परिणमन होत असते. काय सांगितलं. ज्ञानाचा स्वभाव स्वला आणि पराला जाणणे आहे. ठीक. पण जेव्हा हा जीव ज्ञानाने ज्ञेय पदार्थाला जाणतो, स्वला आणि पराला जाणतो, मग जे परद्रव्य आहेत, जे ज्ञेय पदार्थ आहेत त्यांच्या योग्यतेनुसार कोणते ना कोणते तरी परिणमन होतं.
ज्ञानाचं काम तर त्याला जसे आहे तसे जाणणे आहे, परंतु अज्ञानी जीव त्याला केवळ न जाणता, फक्त जाणत नाहीये तर काय करतोय, मोहाच्या उदयामुळे हे चांगले आहे हे वाईट आहे असे इष्ट अनिष्ट विकल्प करतो. काय सांगितलं, म्हणजे ज्ञानाने फक्त ज्ञेयांना जाणण्याचं काम करायचं आहे, पण अज्ञानी जीव केवळ जाणत नाही, मोहाचा उदय असतो, त्या उदयामुळे इष्ट आणि अनिष्ट विकल्प करतो. कर्माच्या उदयाचा ज्ञाता न राहता करता धरता होतो, म्हणजे जे काही उदय आहेत कर्माचे आलेले त्याला फक्त मी जाणणारा आहे, पण मी जाणणारा न राहता अज्ञानामुळे मोहामुळे काय होतोय, त्याचा करता धरता होतोय. कर्माच्या उदयात आपल्या स्वभावाला विसरून मोह राग द्वेष रूप परिणमन करतोय. जो काही कर्माचा उदय येतोय ऍक्च्युअल, पण त्या उदयामध्ये उदयामध्ये आहे आणि मी उदयापासून भिन्न आहे हे जाणत नाही. माझा स्वभाव फक्त जाणणे मात्र आहे हे जाणत नाही, तर अज्ञानी जीव काय करतोय, ते स्वभावाला विसरून मोह राग द्वेष रूप परिणमन करतोय आणि त्यामुळं ज्ञेयार्थ परिणमन क्रिया घडते आणि त्यामुळं बंध होतो. लक्षात येते बंध का होतो, ही कर्मांचा उदय एक सायकल आहे, कर्मांची ही सायकल आहे. मग त्या कर्मांचा उदय आला की तदनुरूप परिणाम होत आहेत, पण का होत आहेत, कारण फक्त जीव जाणणे मात्र हा स्वभाव विसरून जातो आणि त्यानुसार परिणमन करतो. मग त्या परिणमन करण्याला ज्ञेयार्थ परिणमन क्रिया म्हटलं आणि या क्रियेमुळं बंध होतो. कशाचा बंध होतो, आगामी कर्मांचा बंध होतो. म्हणजे आत्ताचा जे मागे बांधलेले कर्मांचा उदय आत्ता चालू आहे आणि या उदयामध्ये काय करतोय, तसे मोह राग द्वेष रूप परिणाम करतोय, मोहामुळे अज्ञानामुळे आणि स्वरूपाला न जाणल्यामुळे, स्वभावामध्ये न राहिल्यामुळे. मग काय होतंय, तसं परिणमन केल्यामुळं पुढचे कर्म बांधून घेतोय. मग अशी सायकल चालूच राहते. मग सांगितलं काय, ज्ञान स्वभाव जर बंधाचे ज्ञानामुळे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया ही नाही आणि त्याचे फळ बंधही नाही. जर ज्ञानाला जर बघितलं आपण, म्हणजे ज्ञानाचं जे काम आहे ते फक्त जाणण्याचं आहे, त्यामुळं ज्ञेयार्थ परिणमन क्रिया होत नाही आणि ज्ञेयार्थ परिणमन क्रिया झाली नाही तर बंधही होणार नाही. ज्ञान स्वभाव जर बंधाचे कारण मानले तर मग जीव कधीच मुक्त होणार नाही, ह्या सायकलमध्येच फसून राहील. कारण उदय येतोय, ज्ञेयार्थ परिणमन होतंय आणि परत आगामी कर्म बांधले जातात, परत ते बांधलेले आगामी कर्म आहेत, त्याचा परत समय आला की उदय येतोय, परत तसे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया घडते, परत आगामी कर्म बांधले जातात. अशी ही एंडलेस सायकल चालत राहणार ना, कुणीही मुक्त होणार नाही. पण सांगितलं काय की जर ज्ञान स्वभाव जाणला, जर ज्ञान स्वभावात राहिला तर ही सायकल ब्रेक होणार. ही कर्मांची सायकल नक्कीच ब्रेक होणार आणि जीव मुक्त होऊ शकणार. कारण स्वभाव जो असतो तो सदैव असतो, त्याचा कधीही अभाव होत नाही, त्यामुळे सदैवच बंद होत राहील. ज्ञान स्वभावामुळे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया मानली, असं जर मानलं तर सदैव बंद होत राहील असं म्हणतायत बरं का. की ज्ञान स्वभावामुळे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया मानली तर ज्ञानी अज्ञानी रागी वीतरागी सर्वांनाच ती झाली पाहिजे, कारण सर्वांजवळ ज्ञान स्वभाव आहे, परंतु सर्वांना समान विकल्प होताना दिसत नाहीत. जेव्हा जीव जाणण्याबरोबर म्हणजे ज्ञानाने जाणतोय, ह्या जाणण्याच्या क्रियेबरोबर मोहाने परिणत होतो, तेव्हा
ज्ञेय पदार्थानुसार परिणमन करतो। संसार अवस्थेमध्ये जीवाला सविकल्प भूमिकेमध्ये परज्ञेयाला जाणल्यावर मोह, राग, द्वेष या तीन पैकी कोणता ना कोणता तरी परिणाम नियमाने होतो। काय सांगितलं? संसार अवस्थेमध्ये काय सांगितलं? संसार अवस्थेमध्ये जीवाला सविकल्प भूमिकेमध्ये ज्यावेळेस पण परज्ञेयाला जाणतोय त्यावेळेस मोह किंवा राग किंवा द्वेष यातील कोणता ना कोणता तरी परिणाम नियमाने होणारे। ज्ञेय पदार्थाला एकतर आपले मानतो किंवा चांगले मानतो किंवा वाईट मानतो। म्हणजे आपलं मानलं तर मोह होणार, चांगलं मानलं तर राग होणार, वाईट मानलं तर द्वेष होणार। मग ह्या तिन्हीपैकी काहीतरी मानतो जो सविकल्प संसारी जीव आहे तो, जो स्वभावामध्ये राहत नाही, तो स्वभावाला विसरलेला आहे तो असा जीव काय करतोय? परज्ञेयाला जाणल्यावर मोह किंवा राग किंवा द्वेष यापैकी कोणता तरी परिणामाने परिणमतोय। ज्ञेय पदार्थाला एकतर आपले मानतो, चांगले मानतो किंवा वाईट मानतो, मग त्यामुळे मोही होतो, रागी होतो किंवा द्वेषी होतो। त्या मोह, राग, द्वेष परिणामामुळेच ज्ञेयार्थ परिणमन क्रिया होते आणि त्यामुळे बंध होतो। ज्ञानामुळे बंध होत नाही, ही गोष्ट सिद्ध झाली। म्हणजे ज्ञानामुळे बंध होतो असं काही मतवादींचं म्हणणं आहे, तर ज्ञानामुळे की त्या गोष्टीला जाणलं म्हणून होत नाही, तर त्या गोष्टीला जाणून त्याच्यामध्ये राग केला किंवा द्वेष केला किंवा मोह केला म्हणून बंध झाला, म्हणून ज्ञेयार्थ परिणमन क्रिया घडली आणि म्हणून बंध झाला। मग ज्ञानामुळं बंध होत नाहीच। दुसरं सांगितलं कर्माचा उदय अबंधक। संसारी जीवांना पुद्गल कर्माचा उदय नियमाने आहे। मिस्टर गांधी पाठव। संसारी जीवांना पुद्गल कर्माचा उदय नियमाने आहे। श्रीमंत असो, गरीब असो, चक्रवर्ती असो की भिकारी असो, ज्ञानी असो की अज्ञानी असो, सज्जन असो की दुर्जन असो, स्त्री असो की पुरुष असो, देव असो की दानव असो, प्रत्येक संसारी जीवाजवळ अनंत कर्म परमाणूंचा संचय आहे। त्याचा संसारीपणाच हे प्रसिद्ध करत आहे की तो कर्मसहित आहे। कर्मसहित जीवालाच संसारी जीव म्हणतात। काय म्हटलं? या संसारी जीवांना ह्या पुद्गल कर्माचा उदय असतोच, नियमाने आहे। मग कोणीही असो, कसल्याही प्रकारचा संसारी जीव असो। मग काय सांगितलं की संसारीपणा म्हणजेच कर्मसहित असणं। जे कर्मसहित आहेत त्या जीवांना संसारी जीव म्हटलं है ना। ज्यावेळेस 8ही कर्मांचा अभाव होतो त्यावेळेस आपण त्यांना मुक्त जीव म्हणतो है ना। मग संसारी जीव काय? जे कर्मसहित अवस्था आहे त्या अवस्थेला संसारी जीव म्हटलं। मग सांगितलं संसारीपणाचं हे संसारीपणाच प्रसिद्ध करतं की तो जीव कर्मसहित आहे। त्या कर्म भंडारातून प्रत्येक समयाला थोडे कर्म उदयाला नियमाने येत असतात।
सांगितलं 10व्या गुणस्थानापर्यंत 8ही कर्मांचा उदय नियमाने असतो. त्या कर्मांच्या उदयाने प्रत्येक जीवाला अनेक प्रकारचे परिणाम उत्पन्न होतात व अनेक प्रकारचे संयोग प्राप्त होतात. यावरून अनुमानानेही उदयागत कर्मांची सिद्धी होते. तो कर्माचा उदय जीवाला जबरदस्तीने आपले फळ भोगायला लावत नाही. जीव त्या कर्मफळाशी एकरूप होऊन त्याचे फळ स्वयं भोगतो. काय सांगितलं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप लक्षात घेण्यासारखं आहे की ज्यावेळेस कर्माचा उदय येतो तर तो उदय जीवाला जबरदस्ती करत नाही त्याचं फळ भोगायला, बल्कि काय होते म्हणजे ऍक्च्युअल काय होते, जीव त्या कर्मफळाशी एकरूप होतो आणि त्यामुळे स्वयंफळ भोगतो. द्रव्य कर्माचा उदय आल्यावर भावकर्म होईलच असं नाही. उदाहरण दिलेलं असेलच, ठीक आहे. सांगितलं एकीकडे कर्माचा उदय विद्यमान आहे व एकीकडे त्रिकाली ज्ञान स्वभाव आहे. वर्तमान ज्ञान पर्याय त्रिकाल स्वभावाचा आश्रय न घेता जेव्हा कर्माकडे झुकते तेव्हा मोह राग द्वेष उत्पन्न होतात. पण जर स्वभावाचा त्रिकाल स्वभावाचा जर आश्रय घेतला, ज्ञान दर्शन स्वभावाचा जर आश्रय घेतला तर काय होणार आहे, हे मोह राग द्वेष होणारच नाहीत. हे भावकर्म सांगितलं ना. मग द्रव्य कर्माचा उदय आला तर त्या द्रव्य कर्माच्या उदयामध्ये जर मी स्वभावाचा आश्रय घेतला तर भावकर्म होणारच नाहीत. कारण असा नियम नाहीये की भावकर्माचा उदय आल्यावर द्रव्य कर्माचा उदय आल्यावर भावकर्म व्हावेच, असा नियम नाही. मग काय सांगितलं, म्हणून केवळ कर्माचा उदय बंधाचे कारण नाही. म्हणजे कर्माचा उदय आला म्हणजे बंध होणारच असं नाही. कधी होतोय, ज्यावेळेस नियार्थ परिणाम रूप क्रिया होते त्यावेळेस होते. म्हणजे मोह राग द्वेष होते त्यावेळेस बंध होतो. जर द्रव्य कर्माचा उदय बंधाचे कारण होईल तर जीव कधीच मुक्त होऊ शकणार नाही. कारण संसारी जीवाला कर्माचा उदय सदैव आहे. मग सदैव बंद होत राहील ना. द्रव्य कर्माच्या उदयाला निमित्त करून जीव मोह राग द्वेष रूप भावकर्म करतो, मग त्यामुळे परत कर्माचा बंध होतो. मग काय करायचे, ज्यावेळेस पण द्रव्य कर्माचा उदय असेल त्यावेळेस सांगितलं त्रिकाल स्वभावाचा आश्रय घ्या तर काय होणार नाही. त्यामुळं ज्ञेयांच्या बाबतीत मोह राग द्वेष उत्पन्न होणार नाहीत. फक्त जाणणारा मात्र आहे. मी फक्त जाणणारा मात्र आहे. हा जो जानन स्वभाव आहे, जो ज्ञाता स्वभाव आहे, त्याचा जर आश्रय घेतला तर भावकर्म होणार नाहीत. आणि भावकर्म नाहीत तर पुढचा भाव म्हणजे भावाश्रव नाही तर काय होणार आहे, द्रव्याश्रव देखील नाही. म्हणजे नवीन कर्म जे आगामी कर्म आहेत ते देखील येणार नाहीत आणि त्यामुळे कर्मबंध होणार नाही. मग ज्यावेळेस आपण भावकर्म करतो त्यावेळेसच द्रव्य कर्माचा आगामी कर्माचा बंध होतो. झालं क्लिअर. पुढचं सांगितलं संयोग बंधाचे अकारण. म्हणजे कर्माचा उदय अबंधक असतो, बंध व्हावंच असा नियम नाही असं सांगितलं. आता तिसरा सांगितलं पॉइंट की संयोग बंधाचे अकारण. अघाती कर्माच्या उदयाने प्राप्त झालेला इष्ट व अनिष्ट संयोग सुद्धा बंधाचे कारण नाही.
म्हणजे जे इष्ट किंवा अनिष्ट संयोग आहेत ते देखील बंधाचे कारण नाहीत। आणि इष्ट अनिष्ट संयोग कशामुळे येते? अघाती कर्मांच्या उदयाने। घाती कर्म आणि अघाती कर्म दोन भेद दिलेले आहेत ना कर्मांचे, तर अघाती कर्मांच्या उदयाने इष्ट किंवा अनिष्ट संयोग येत असतात। आता पुण्यकर्माच्या उदयाच्या निमित्ताने इष्ट स्त्री, पुत्र, मित्र, धनादिकांचा संयोग प्राप्त होतो आणि पाप कर्माच्या उदयाला निमित्त करून अनिष्ट संयोग प्राप्त होतो। तो संयोग आपल्याला जबरदस्तीने राग द्वेष करायला लावत नाही किंवा जबरदस्तीने बंधनात अडकवत नाही। हा जीव स्वयं त्यांच्याशी संबंध जोडतो व मोह राग द्वेषाला प्राप्त होतो। निंदा रूप वचन आपल्याला असे म्हणत नाही की तू मला ऐक आणि रुष्ट हो। आम्ही ते निंदारूप वचन ऐकून स्वतःवर ओढून घेतो आणि रुष्ट होतो। असंच स्तुतिरूप वचन असे म्हणत नाही की तू मला ऐक आणि संतुष्ट हो। आपण ते वचन ऐकून माझी स्तुती केली असे समजून स्वयं संतुष्ट होतो। कर्माच्या उदयाने प्राप्त झालेल्या संयोगामध्ये ममत्व करून आम्ही स्वयं स्वतःला अनेक बंधनात अडकून ठेवले आहे। उदाहरण देतात बघा, एक लहान मुलगा असतो, आई त्याला बाजारात पाठवते, तेव्हा मुलगा आईला म्हणतो की मी बाजारात हरवलो तर काय करणार? तेव्हा आई त्याची समजूत काढण्यासाठी त्याच्या हातात एक दोरा बांधते व सांगते की हा दोरा आहे तोपर्यंत तू हरवत नाहीस, तू निश्चिंतपणे जा। मग तो बाजारात जातो मुलगा। बाजारात गर्दी असते, गर्दीमध्ये इकडे तिकडे करताना त्याचा दोरा तुटतो व कुठेतरी पडतो। तेव्हा तो तेथेच रडायला लागतो की मी हरवलो। रडत रडत घरी आईजवळ येतो व म्हणतो की आई मी हरवलो कारण माझा दोरा तुटला। आई समजूत घालत म्हणते, बाळ तू झोप, आपण दोरा नंतर शोधू। मुलगा झोपतो, आई हळूच त्याच्या हातामध्ये दोरा बांधते। मुलगा उठल्यावर पाहतो व ओरडतो की आई मी सापडलो। त्या मुलाचे अज्ञानपण पाहून आपल्याला हसू येते, परंतु त्या मुलापेक्षाही आम्ही किती अज्ञानी आहोत हे आपल्या मान्यतेचा विचार केल्यावर लक्षात येते। आपण सुद्धा अशा अनेक दोऱ्या बांधून घेतल्या आहेत। शरीराची दोरी, पत्नी, पती, पुत्र, मित्र, घर, धन इत्यादी एक ना दोन कितीतरी दोऱ्या बांधून घेतल्या आहेत। एक एक दोरी तुटली की मी नष्ट झालो, माझे सर्वस्व संपले असं वाटते। मग हा मोहच बंधाचे कारण आहे। संयोग बंधाचं कारण नाही, मोह बंधाचं कारण आहे। तर काय करायचं? निर्मोह स्वरूपाला जाणायचं। जेवले 24 भगवान की जय, जिनवाणी माता की जय। ज्यावानी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत मोदो। देव भजो अरहंत नित, गुरु सेवो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा यही मोक्ष का पंथ। जेवले सिद्धांत शास्त्र की जय, चिनवाणी माता की जय। सावधान। जाना निज शुद्ध चैतन्य आत्म्याला जाणा। हा मी
ज्ञाता दृष्टा स्वभावी जीवच आहे. जाणणे पाहणे हेच माझे काम आहे. हाच माझा स्वभाव आहे. हा मी शुद्धात्मा, करता भोगता नाहीच. मी मात्र ज्ञाता दृष्टाच आहे. जाणणारा मात्र आहे. मी परज्ञेय पदार्थांशी तन्मय होणारा नाहीच. परज्ञेयांशी मोह, राग, द्वेष, इष्ट अनिष्ट बुद्धी करणारा नाहीच. मी मात्र जाणणारा आहे. न्यायक स्वरूप आत्मा आहे. या माझ्या निर्मल आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही. निर्विकल्प स्वरूप जीव जाणा. हा मी ध्रुवात्मा निर्मोह स्वरूप आहे. किंचित मात्र ही मोह माझ्यामध्ये नाहीच. हा मी शुद्धात्मा रागरहित आहे. द्वेषरहित आहे. वीतराग स्वरूप जाणा. न्यायक स्वभाव जाणा. निर्विकल्प स्वरूप निर्मोह स्वरूप ज्ञाता दृष्टा स्वरूप अकर्ता अभोक्ता स्वरूप शुद्धोऽहं चैतन्योऽहम् एकोऽहं ध्रुवोऽहं जीवोऽहम्। विसर्जन। हो प्रभु, मन वचन काय कृतकारी तनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या